उमेद अंतर्गत काम करणाऱ्या सखींचं मानधन सरकारनं दुप्पट केल्यानंतरही जुन्याच मूल्यांकन पद्धतीनुसार मानधन दिलं जात होतं। या संदर्भात मूल्यांकनाच्या या जुन्या पद्धतीमुळे सखींना भरसकट मानधन मिळत नसल्याच्या तक्रारी भावनाताई गवळी यांना प्राप्त झाल्या होत्या। याबाबत भावना गवळी यांनी उमेदचे MD रुपेश जयवंशी यांच्याशी चर्चा केली। यानंतर अवघ्या 4 दिवसातच या संदर्भातील GR काढण्यात आला असून आता सर्वच सखींना सरसकट मानधन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सर्व कर्मचारी आणि कॅडर यांच्या मानधनवाढी संदर्भात राज्य सरकारनं निर्णय घेतलाय। यासाठी खासदार भावना गवळी यांनी सरकारकडे सतत पाठपुरावा केला होता। जिल्ह्यातील शेकडो सखी या गेल्या 8 ते 10 वर्षांपासून उमेदच्या अभियानात विविध गावांमध्ये महिलांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविका वाढीकरिता कार्यरत आहे। या सखी रोज अनेक गावात भेट देऊन उपजीविकेबाबत सभा घेणे, विविध शासकीय विभागासोबत समन्वय ठेवून त्यांचा लाभ महिला बचत गटांना मिळवून देणे इत्यादी नियमित कामे करत आहे। त्यामुळे भावना गवळी यांनी सतत पाठपुरावा करून त्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करून घेतली। आता सखींचं मानधन हे 6,000 प्रति महिना झालं आहे। मात्र वाढीव मानधन हे सरसकट 6,000 करण्यात आले नसून मूल्यांकनानुसार जेवढे मानधन निघाले तेवढेच काढत असल्याची तक्रार भावना गवळी यांच्याकडे करण्यात आली होती। दरम्यान भावना गवळी यांनी थेट उमेदचे MD रुपेश जयवंशी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सखींच्या मानधनाचा मुद्दा समजावून सांगितला। याबाबत सरकारच्या लक्षात आणून दिल्यानं 12 मार्च 2024 रोजी GR काढून राज्य शासन निधीमधून देय असलेले मासिक मानधन समुदाय संसाधन व्यक्तींना सरसकट देण्याचे आदेश काढण्यात आले आहे।